मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज आपण शिकणार आहोत चार चौघात उठून दिसायची कला. लोकांच्या गर्दीत हरवायचं नाही, तर उठून दिसायचं आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशाच पॉवरफुल व्यक्तिमत्व घडवणाऱ्या व्हिडिओ पाहिजे असतील, तर आत्ताच आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त मोटिवेशन देत नाही, आपण व्यक्तिमत्व तयार करतो. चार चौघात उठून दिसायची कला. बेसिक सवयी, पण समोरचा विचारात पडेल असे सोपे नियम. आपण सगळे कधी ना कधी गर्दीत उभे राहिलो आहोत, कॉलेजमध्ये, लग्नात, मित्रांच्या ग्रुपमध्ये, ऑफिसमध्ये. पण प्रश्न हा आहे, आपण फक्त उपस्थित असतो की लक्षात राहतो? काही लोक बोलत नाहीत तरी त्यांच्याकडे लक्ष जातं. काही लोक साधे कपडे घालतात तरी त्यांचा प्रभाव भारी असतो. काही लोक शांत असतात पण त्यांचं प्रेझेन्स भारी असतं. ही जादू नाही, ही कला आहे, आणि ही कला शिकता येते. रूल 1. शांत कॉन्फिडन्स ठेवा. उठून दिसण्यासाठी मोठ्याने बोलण्याची गरज नाही. कॉन्फिडन्स आवाजात नसतो, तो डोळ्यात असतो. सरळ उभे राहा, खांदे मागे ठेवा, डोळ्यात डोळे घालून बोला. हे बेसिक आहे, पण 90% लोकांना हे करत नाहीत. जेव्हा तुमची बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असते, लोक तुमच्याकडे वळतात. रूल 2. कमी बोला पण वजनदार बोला. गर्दीत जास्त बोलणारे लोक लगेच विसरले जातात, पण योग्य वेळी बोलणारा लक्षात राहतो. कोणी वाद घालत असेल तर तुम्ही शांत राहा. सगळे बोलून झाले की एक वाक्य बोला. लोक विचारात पडतील, हा कमी बोलतो पण बोलतो, ते भारी बोलतो बरं का. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि शेवटचा मुद्दा पाहायला विसरू नका, कारण ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. रूल 3. ड्रेसिंग सिम्पल पण क्लीन ठेवा. महागडे कपडे नाही, पण स्वच्छ, नीटनेटके, सिम्पल. लोकांना परफेक्शन नाही आवडत, लोकांना क्लॅरिटी आवडते. तुमचं ड्रेसिंग सांगत असतं तुम्ही स्वतःला किती व्हॅल्यू देता. रूल 4. स्माईल पण ओव्हर नाही. नेहमी सिरियस राहणं = ॲटिट्यूड नाही. नेहमी हसत राहणं = हलकं घेणं असतं. बॅलन्स ठेवा. हलके स्माईल पण रिस्पेक्ट मेंटेन. रूल 5. नाव लक्षात ठेवा. कोणाचं नाव घेऊन बोललात तर समोरचा लगेच कनेक्ट होतो. ही छोटी सवय तुम्हाला वेगळं बनवते. रूल 6. रिॲक्शन देऊ नका. कोणी टोकलं, कोणी टोमणा मारला, लगेच उत्तर देऊ नका. पॉज घ्या, शांतपणे बघा. समोरचा स्वतःच ऑकवर्ड होतो. रूल 7. प्रश्न विचारा. लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. जर तुम्ही योग्य प्रश्न विचारले, लोक तुम्हाला स्मार्ट समजतात. उदाहरणार्थ, तुझं मत काय आहे? तू असं का विचारतोस? तुम्ही कंट्रोलमध्ये येता, कारण कन्झर्वेशन तुमच्या हातात असते. कन्व्हर्सेशन. रूल 8. वेळ पाळा. टाईम रिस्पेक्ट करणारा माणूस वेगळाच दिसतो. लेट येणारा = केअरलेस. ऑन टाईम येणारा = डिसिप्लिन. डिसिप्लिन = अट्रॅक्शन. रूल 9. ओव्हर एक्सप्लेन करू नका. लोक जास्त एक्सप्लेन करतात तेव्हा ते इन्सिक्युअर वाटतात. एकदा सांगितलं की थांबा. रिपीटेड एक्सप्लेनेशन = सेल्फ डाऊट. रूल 10. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही स्वतःला कमी लेखलात तर जगही तसंच करेल. मी ट्राय करतो याऐवजी मी करतो. शब्द बदलले की इमेज बदलते. डीप लेयर. लोक विचारात का पडतात? कारण तुम्ही प्रेडिक्टेबल नसता, कारण तुम्ही शांत असता, कारण तुम्ही रिॲक्शन देत नाही. अनप्रेडिक्टेबल शांतता लोकांना आकर्षित करते. फायनल ट्रूथ. चार चौघात उठून दिसणं म्हणजे अटेन्शन मागणं नाही, तर स्वतःची व्हॅल्यू इतकी स्ट्रॉंग ठेवणं की अटेन्शन आपोआप येईल. ज्याच्याकडे क्लॅरिटी आहे, ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे, ज्याच्याकडे इमोशनल कंट्रोल आहे, तो गर्दीत हरवत नाही. आजपासून ॲक्शन घ्या. सरळ उभे राहा, कमी बोला, ओव्हर एक्सप्लेन करू नका, रिॲक्शन देऊ नका, स्वतःची व्हॅल्यू वाढवा. 11. तुमचं एनर्जी लेवल कंट्रोल करा. खूप हाय एनर्जी = इमॅच्युअर वाटू शकतं. खूप लो एनर्जी = बोरिंग वाटू शकतं. बॅलन्स एनर्जी = पॉवरफुल प्रेझेन्स असतं. तुमचा टोन स्टेडी ठेवा. मुवमेंट कंट्रोल ठेवा. एक्साइटमेंट पण डिग्निफाईड ठेवा. त्यांचं एनर्जी स्टेबल असतं. ज्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात. रूल 12. सायलेन्सचा स्ट्रॅटेजिक वापर करा.
कन्झर्वेशनमध्ये अचानक 2-3 सेकंद पॉज घ्या. हा पॉज तुमचं बोलणं हेवी बनवतो. लोक तुमच्या पुढच्या शब्दाची वाट पाहतात. सायलन्स म्हणजे ऑकवर्ड नाही, सायलन्स म्हणजे ऑथॉरिटी. रूल 13, आय कॉन्टॅक्ट मास्टर करा. बोलताना डोळे चुकवू नका, पण टक्क लावून बघू नका. 3-5 सेकंद आय कॉन्टॅक्ट, मग हलकं नजर फिरवा. हा पॅटर्न कॉन्फिडन्स दाखवतो. रूल 14, कॉम्प्लिमेंट रेअर द्या. सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. रेअर आणि जेन्युइन कॉम्प्लिमेंट द्या, तर त्याची व्हॅल्यू जास्त वाढते. तुझी क्लॅरिटी आवडली, तुझं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग आहे. स्पेसिफिक कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू स्ट्रॉंग इम्प्रेशन. रूल 15, इमोशनल स्टॅबिलिटी दाखवा. कोणी जोक केला तरी लगेच ऑफेंडेड होऊ नका. कोणी प्रेस केलं तरी ओव्हर एक्साइटेड होऊ नका. स्टेबल इमोशन इज इक्वल्स टू मॅच्युअर पर्सनॅलिटी. रूल 16, स्लो मुवमेंट्स ठेवा. घाईघाईने हालचाल करणारा माणूस अँक्सियस वाटतो. स्लो कंट्रोल मुवमेंट असलेला माणूस पॉवरफुल वाटतो. बसताना, उभं राहताना, चालताना काम पेस ठेवा. रूल 17, प्रश्नांना शॉर्ट आन्सर द्या. कोणी विचारलं काय चाललंय, तुम्ही 5 मिनिट एक्सप्लेनेशन देऊ नका. शॉर्ट कॉन्फिडंट उत्तर द्या. सगळं कंट्रोलमध्ये आहे. शॉर्ट आन्सर्स इज इक्वल्स टू मिस्ट्री प्लस रिस्पेक्ट. रूल 18, ग्रुपमध्ये पोझिशनिंग लक्षात ठेवा. गर्दीत कोपऱ्यात उभं राहू नका, सेंटरजवळ उभं राहा. फिजिकल पोझिशनिंग तुमचं इम्पॉर्टन्स ठरवते. रूल 19, लाफ कंट्रोल करा. जास्त मोठ्याने हसणं इज इक्वल्स टू अटेन्शन सिकिंग. हलकी कंट्रोल स्माईल इज इक्वल्स टू क्लासी प्रेझेन्स. रूल 20, लिसनिंग पॉवर वापरा. लोक बोलताना मध्येच इंटरप्युट करतात. पूर्ण ऐका, मग एक थॉटफुल वाक्य बोला. पीपल रिमेंबर हाऊ यू मेड देम फील हियर्ड. सायकोलॉजिकल लेयर, लोक विचारात का पडतात? कारण तुम्ही रिॲक्शन देत नाही, कारण तुम्ही प्रेडिक्टेबल नाही, कारण तुम्ही इमोशनल नाही, स्ट्रॅटर्जिक आहात. जेव्हा तुम्ही स्टेबल असता, लोक तुमच्या आसपास केअरफुल होतात. ॲडव्हान्स प्रेझेन्स फॉर्म्युला. प्रेझेन्स इज इक्वल्स टू कॉन्फिडन्स प्लस सायलेन्स प्लस कंट्रोल प्लस क्लॅरिटी. ही 4 गोष्टी समजल्या तर तुम्ही कुठेही गेलात तरीही उठून दिसाल. आजचा प्रॅक्टिकल चॅलेंज, आजपासून 7 दिवस हे करा. ओव्हर एक्सप्लेन करू नका. 3 सेकंद पॉज घ्या. आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह करा. रिॲक्शन डिले करा. स्लो मुवमेंट ठेवा. 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. फायनल ट्रूथ, अटेन्शन मागणारा माणूस थोडा वेळ दिसतो, व्हॅल्यू तयार करणारा माणूस कायम लक्षात राहतो. तुम्ही गर्दीचा भाग बनणार आहात की गर्दी तुमच्याकडे? लाईक करा. जर तुम्ही शांतपणे जिंकणार असाल तर शेअर करा. ज्यांना हा मेसेज ऐकायला हवा आहे त्यांच्यासाठी सबस्क्राईब करा, कारण पुढचा पार्ट आणखी कडक येणार आहे. कमेंट करा. मी माझ्या लेवल